कळंबोलीच्या नगरसेविका आणि पनवेल महापालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती मोनिकाताई महानवर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आयोजित या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचबरोबर महिलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांमध्ये आवर्जून उपस्थित असणाऱ्या आमच्या महाराष्ट्राची वाघीण चित्राताई वाघ, या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सहकारी, उपस्थित असणारे मोनिकाताई यांच्या बरोबरीने वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे रामदास महानवर मंडळ असेल किंवा अन्य सर्व मंडळांचे आमचे मंचावरचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सहकारी, उपस्थित ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज या ठिकाणी सत्कार होतोय असे सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक, सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधू, हे सगळ्यात आधी जरी सोमवारी झाला असला तरी मी तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या हातातून समाजाचं काम सातत्याने होत राहावं अशा शुभेच्छा देतो। सहकारी आणि पनवेल महानगरपालिकेची नगरसेविका महिला बाल कल्याण सभापती मोनिका हिचा आज वाढदिवस आहे आणि मला आनंद आहे की त्या निमित्ताने मला येण्याची संधी मिळाली। आपण बघितलं आज दिवसभर महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले गेले। रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून काही विरंगुळा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचं काम मोनिकाच्या माध्यमातून झालंय आणि काही महिलांना पैठण्याही मिळाल्या, मुलांचे गुणगौरव सत्कार सुद्धा झालेत आणि त्याहून महत्वाचं की सर्वसाधारण महिला ज्यांनी चांगलं काम केलंय, काहींचे पती गेले पण खचून न जाता मुलांना चांगलं उच्च शिक्षण दिलं, काही बचत गटातल्या महिला ज्यांनी रोजगार उपलब्ध करून दिल्या, अशा विविध महिलांनाही सत्कार करण्यात आला। त्यामुळे मोनिकाचा वाढदिवस हे फक्त एक कारण आहे की त्या माध्यमातून आज कळंबोलीतील महिलांना एक छान दिवसाची ट्रीट मिळाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि त्याचबरोबरीने आज कळंबोलीतील महिलांना जास्तीत जास्त माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सहभागी होण्याबाबत सुद्धा आवाहन त्या ठिकाणी केलंय। मला वाईट वाटतंय की आजच मी पाहिलं की काँग्रेसने याला विरोध केलेला आहे। त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये जर पैसे सरकारच्या माध्यमातून जात आहेत तर अशा वेळेला विरोधी पक्षाचा खरा चेहरा समोर आलाय आणि त्यांनी त्याला विरोध केल्याचं पाहायला मिळालंय। बघूयात पुढे काय होतंय, परंतु एवढं मात्र नक्की की हे सरकार महिलांसाठी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे कटिबद्ध आहे आणि त्याच माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुलींचं उच्च शिक्षण मोफत होणार आहे, म्हणजे जर त्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये असतील तरीही त्याची फी सरकारच्या माध्यमातून भरली जाणार आहे। अशा विविध योजना ज्या खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने केल्यात त्या परिपूर्णपणे राबवण्यासाठी सरकार आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते कटिबद्ध आहोत। ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा सहभाग घेण्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आवाहन केलं। आज कळंबोलीमध्ये भव्य असं अहिल्यादेवींचं स्मारक उभं करण्यात येणार आहे। काहींच्या नाही, मला हेच सांगायचं की एक सर्वसामान्य घरातली महिला काय करू शकते की ज्या वेळेला ती नगरसेविका नव्हती तेव्हापासनं अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने या ठिकाणी सभागृह असावं अशा पद्धतीची तिची मागणी होती आणि त्याच्यानंतर तर ती नगरसेविकाच झाली आणि त्याच्याने आता लवकरच तेही पूर्ण होणार आहे। मग खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींचा, मा जिजाऊंचा, रमाई भीमाईचा वारसा चालवणाऱ्या या सगळ्या रणरागिणी आहेत आणि म्हणूनच माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा दिल्या। धन्यवाद, थँक्यू। आज माझ्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा होता आणि या कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेश अध्यक्ष महिला चित्राताई वाघ या आल्या होत्या। सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी वेळात वेळ काढून माझ्यासाठी, माझ्यासारख्या छोट्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आल्या आणि खूप वेळ दिला आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांनी, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद करते, त्यांचे खूप खूप धन्यवाद करते। तसं पाहिलं तर आज बघतोय आपण सकाळपासूनच खूप पावसाचं वातावरण होतं, इतका धो पाऊस पडत होता, आम्हाला रात्रभर आमच्या म्हणजे झोप उडाल्यासारखी झाली होती की आजचा कार्यक्रम होतोय का नीट। पण कळंबोलीतील सर्व महिलांचे
मी खूप खूप आभार व्यक्त करते की त्या आल्या आणि त्यांनी हा कार्यक्रम खूप सक्सेस करून दाखवला. सर्व महिला ह्या खूप छान प्रकारे गेम खेळल्या त्यांनी. नक्कीच 2-3 तास एवढं मनोरंजन झालं महिलांचं. आणि आपण पाहतो कळंबोलीतील ह्या सर्व महिला ह्या सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहेत. रोज दिवसभर त्यांना चूल मूल, त्यांची शाळा, पतीचं काम करणं, तसेच घरातली कामे असतील यामध्येच त्यांचं जीवन रोज जात असतं. पण आज त्यांनी थोडं स्वतःसाठी वेळ काढून आल्या आणि खूप छान इथे एन्जॉय केला. त्यातच मला खूप समाधान आहे की ह्या महिला खूप मनसोक्तपणे खेळल्या. त्यातच खूप समाधान आहे. आणि आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त ज्या विविध संस्थेतील लोक असतील, कळंबोलीतील सर्वसामान्य नागरिक असतील, तसेच कळंबोलीच्या बाहेरचेही लोक आले आणि वाढदिवसाच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वजण उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. नमस्कार.